राम कासकर. NST चॅलेंजर या संघाचे संघमालक सादिक मोहम्मद रोगे. कॅप्टन्स जीवन दिवकर. आणि हे दोन संघ ते मैदानामध्ये गेलेले आहेत. आपल्याला त्याची ओळख द्यायची गरज नाही. न्यू स्टार रजत कटोरे, सुपरस्टार प्रजत कटोरे. पण आपली मुंबई म्हणून एक नवीन संघ या ठिकाणी, ज्या संघाचे संघ मालक असणार जनांदर कटोरे, उपकर्णधार उमेश दिवकर. दोन्ही संघाचे या ठिकाणी उपस्थिती नोंदवायची आहे. कोली वॉरियर्स या संघाचे संघनायक महेश कासकर आणि उपकर्णधार आजिम रोगे. तसेच या ड्रेस साठी स्पॉन्सर केलेले आहे भगवा आमदार चषक चे आयोजक प्रायोजक माझे उपसरपंच गैनाथ कटोरे यांच्या माध्यमातून. तर हॅलो 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 माईक चेक. डीजे थोडा आवाजाकडे लक्ष द्यायचं आहे. तर मित्रांनो, ही जी मॅच चालू आहे आपण पाहतोय न्यू स्टार विरुद्ध सुपरस्टार या दोन संघांमध्ये लढत आहे. आणि या दोन संघांमधून जो कोणी संघ जिंकणार आहे त्या संघासाठी अंकुजी बुरांडे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक देण्यात येणार आहे. जो कोणताही संघ या मॅच मध्ये जिंकेल त्याच्यासाठी माननीय अंकुजी बुरांडे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहे. मी त्यांचा सुद्धा धन्यवाद म्हणतोय. आणि या मॅच साठी स्पेशल भगवा आमदार चषकाचे आयोजक गैनाजी कटोरे यांच्याकडून चौकारास आणि षटकारास नक्कीच 50 रुपयाचा पारितोषिक देण्यात येणार आहे. चौकारासाठी नक्कीच 50 या ठिकाणी ऑफर आणि षटकारासाठी 100 ची ऑफर. मॅच मध्ये सुरुवात होतोय. दोन्ही संघाचे रिप्रेझेंटेटिव्ह या ठिकाणी आलेले आहेत. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज प्रथमेश. पहिला चेंडू या ठिकाणी मोठा फटका 30 याच्या सर्कल मध्ये झेल होणार का? या ठिकाणी पहिलाच फलंदाज बॅक टू पवेलियन. डीजे देऊ का ना? पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद करणारा गोलंदाज याच्यासाठी ऑफर आली 100 पारितोषिक जिंकलेला आहे. एक चांगली गोलंदाजी होतोय मित्रांनो प्रथमेशच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलं. सेकंड चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकलं. या ठिकाणी चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मात्र पंचांचा इशारा येतोय स्क्वेअर चेंडू. हॅलो हॅलो माईक चेक.
पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज, मोठा फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला प्रथमेशने. एक धाव पूर्ण झाली, एकनी सुरुवात झाली या मॅचची. आपण पाहतोय रजत कटोरे, एकूण धावसंख्या 2. प्रज्योत कटोरे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय आयुष. संकटामध्ये कुठेतरी संघ सापडलेला आहे. सुपरस्टार या संघासाठी धावून कोण येणार? संघाचा संगनायक आज प्रजतची कसोटी आहे. प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच म्हणून या ठिकाणी स्प्राईट स्वराज्य मित्र मंडळ सोनकारच्या वतीने तर या ठिकाणी आपण पाहतोय मैदानामध्ये प्रज्योतच्या बॅट मधून एक खणखणीत खणखणीत चौकार आलेला आहे आणि प्रज्योतची क्षमता आज या ठिकाणी दाखवणार. प्रज्योतकडे एक चांगलं स्किल आहे क्रिकेटच्या माध्यमातून पाहिलं तर. प्रज्योत 50 रुपयाचा ऑफर झालेली आहे गण्याची, विसरू नका प्रज्योत साठी. आज सुद्धा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. ऑफची दिशा या ठिकाणी नक्कीच कव्हर पॉइंटच्या वरून मारण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू निघून गेला. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 8-6. लास्ट या ठिकाणी चेंडू घेण्यासाठी सज्ज प्रथमेश. एक चांगली गोलंदाजी. हा चांगला चेंडू या ठिकाणी सेकंड स्लिप कडे जातोय. एक धाव तर पूर्ण केली. विकेट किपर स्वतः धावतोय. चेंडू आणि विकेट किपरची रनिंग मैदानामध्ये 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धावाचा प्रयत्न केला मात्र तिसरी धाव सुद्धा पूर्ण. आणि फलंदाज तिसरी धाव घेण्यासाठी या ठिकाणी बाद होतोय. डीजे तर काही गरज नसताना या ठिकाणी प्रजतने या ठिकाणी टॉल दिलं. एक आयुष नावाचा फलंदाज बाहेर गेला. हा जिम्मेदारी आहे. नेक्स्ट बॅटर जातोय मैदानामध्ये संगम. नॉन स्ट्राईकला संगम, स्ट्राईकला प्रजत. आणि या ठिकाणी चांगली गोलंदाजी करण्यासाठी सज्ज गोलंदाज स्वतः रजत गणिनाथ कटोरे. राईट आर्म राऊंड द मारा करतोय. पहिला चेंडू सुंदर पद्धतीने ऑफच्या दिशेने जवळजवळ 5व्या-6व्या स्टंप वरती टाकण्यासाठी प्रयत्न केले आणि चेंडू निर्धाव गेला. 2 भावांमध्ये लढत आहे. एक बाजूला रजत, दुसऱ्या बाजूला प्रजत. ऑफच्या दिशेने खेळून काढताना या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पॉइंटच्या वरून डीजे. मित्रांनो गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतो रजत आणि फलंदाज प्रजत. त्याला जॉईन केलंय ते म्हणजे संगमने. धावसंख्या सेकंड ओव्हर चालू असताना 12. सोनकार प्रीमियर लीगचा या ठिकाणी एन्जॉयमेंट सुरू झालेला आहे. वरती चेंडू बॅक साइडला ऑफच्या खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. एक धाव तर पूर्ण सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली संघाची 14. 3 चेंडू 14 धावा. आपण पाहतो या ठिकाणी प्रथमेशने 100 रुपये जिंकलेले आहेत. प्रजतने सुद्धा 100 रुपये जिंकलेले आहेत. प्रजतच्या बॅट मधून स्ट्रोक आला. कार्पेटच्या पद्धतीने खेळून काढलं. प्रथमेशने सुंदर पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. मित्रांनो हे खेळाडू नाहीये, हे उद्याचं भविष्य आहे सोनकार प्रीमियर लीगचं. हे उद्या श्रीराम स्पोर्ट्स सोनकारला प्रेझेंट करणारे आहेत मित्रांनो.
हा संगमच्या बॅट मधून मोठा फटका या प्रयत्न तर केलं, मात्र चेंडू निघून जातोय. चतुर चालाक गोलंदाज आहे. या गोलंदाजाने कुठेतरी ओळखलं. पहिला चेंडू या ठिकाणी सामना करत असताना मोठं प्रहार करण्यासाठी संगमने प्रयत्न केला, मात्र संगमसाठी एक ऑफर आहे बघा या ठिकाणी. 50 सुद्धा या ठिकाणी पारितोषिक असेल चौकार मारलं तर. उमेशजी दिवकर यांच्याकडून, आणि नक्कीच या ठिकाणी लालच बुरी बला आहे टीजे. सर्वात महत्वाचे म्हणजे छोट्या मुलांना दिलेलं जे टी शर्ट आहे एकदम सुंदर पिंक कलरच्या या ठिकाणी टी शर्ट चांगल्या पद्धतीने पाहतोय. गोलंदाज सुद्धा अथर्व चांगली गोलंदाजी करतोय. शॉर्ट चेंडू या ठिकाणी मोठा फटका बॅटच्या शॉट मध्ये घेतला, पाठवला पार्किंग लॉट मध्ये. वन बाउन्स, टू बाउन्स, बाउंड्री, चौका डीजे. थँक्यू डीजे. धावसंख्या 4 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली संघाची 21. या ठिकाणी नक्कीच वाईट डिलिव्हरी या ठिकाणी स्क्वेअर चेंडू. धावसंख्या पुन्हा 1 ने वाढली. 22 धावसंख्या. थर्ड ओव्हर या ठिकाणी ऑन द प्रोग्रेस असताना वरती चेंडू मोठा फटका या ठिकाणी झेल होणार का, प्रयत्न अथर्व करतोय, मात्र नो मॅन्स लँड कडे चेंडू या ठिकाणी पडतोय. फर्स्ट मध्ये या ठिकाणी प्रथमेश चेंडू घेऊन नक्कीच चांगला थ्रो करतोय. धावसंख्या 23. तिसरी ओव्हर या ठिकाणी आहे. मित्रांनो, या खेळाडूंसाठी आपण बाउंड्री कमी नाही केलं या ठिकाणी. नक्कीच जी मोठ्यांसाठी बाउंड्री तीच ठेवलेली आहे मित्रांनो. तरी पण या ठिकाणी बाउंड्री आणि चौकार पाहतोय. एक चांगली गोलंदाजी. न्यू बॅटर या ठिकाणी जातोय. दैवत. दैवत या ठिकाणी पाहतोय आपण. याच्यानंतर एक जबरदस्त मॅच आपण पाहणार आहोत. प्रज्ञा वॉरियर्स विरुद्ध श्रवण किंग्स. दोन्ही संघाचे संगणक या ठिकाणी आमच्या समोर उभं राहायचं आहे. पुन्हा जाऊया मैदानाकडे. दैवत, आणि या ठिकाणी हा सुद्धा स्क्वेअर चेंडू असेल. राईटम राऊंड मारा करतोय दैवत. या ठिकाणी नक्कीच खेळण्यासाठी सज्ज आहे. साईड चेंज केली. एक अस्त्र शस्त्र ब्रह्मास्त्र या ठिकाणी यूज करताना गोलंदाज. और चेंडू होता, खेळून काढतोय, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवतोय. गोलंदाज या ठिकाणी पाहिलं तर समीकरण चांगलं आहे. एक डिलिव्हरी वाईट गेली तर अजिबात प्रेशर न घेता पुन्हा चांगली डिलिव्हरी करतोय. बॅटचे एज लागतो या ठिकाणी. नक्कीच आपण पाहायला मिळालं, छोट्या क्षेत्ररक्षक होता तिथे. चेंडू अडवण्यामध्ये यश आलं. पाहता पाहता या ठिकाणी आपण पाहतोय षटक. हा वे या ठिकाणी नक्कीच आमचे जावेद भाई यांचा मुलगा आहे. पाहूया मैदानामध्ये नेक्स्ट गोलंदाज. क्या बात आहे, मोठा फटका या ठिकाणी. नक्कीच कास्कर बंधू झेल सोडतोय, आणि या ठिकाणी नक्कीच फलंदाज बाद होतोय. दैवत या ठिकाणी बॅक टू पवेलियन.
काही संकटामध्ये रजत कडून हा ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव जातोय. गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करतोय. वेद कासकर 3 चेंडू टाकलेले आहेत मित्रांनो. फक्त एक धाव खर्च केली या गोलंदाजाने. स्लॉग ओव्हर घेऊन आलेला आहे गोलंदाज. हा या ठिकाणी नक्कीच चुकी झाली. विकेट किपर कडून एक धाव पूर्ण केली. चेंडू अडवण्याचा प्रयत्न मात्र चेंडू जातोय सीमा पार. चौकार डीजे. नावाचा फलंदाज लढतोय मैदानामध्ये. वैयक्तिक 20 धावांची खेळी करतोय. संघाची धावसंख्या पाहायला मिळाली 29. हा सुद्धा लेगच्या दिशेने या ठिकाणी स्क्वेअर चेंडू पंचांकडे अपील आणि पंचांनी या ठिकाणी मान दिलेला आहे अपीलला. धावसंख्या पुन्हा 1 ने वाढली. 30 धावसंख्या. कुठेतरी या संघाला रोखून धरलेला आहे न्यू स्टार संघाने. न्यू स्टार संघाच्या या ठिकाणी फलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. हा सुद्धा चेंडू स्क्वेअर चेंडू. सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली होती. प्रशंसा वाटते सहन झाली नाही या वेदला. संघाच्या संघाने काही कानमंत्र दिला पाहिजे. जागा चेंज करायला पाहिजे का राईट आर्म ओव्हरच्या ठिकाणी यायला पाहिजे का असे मनामध्ये प्रश्न येतोय. गोलंदाज मात्र आत्मविश्वासाने पुन्हा 10-15 पावलांचा रनअप घेऊन पुन्हा सज्ज आहे. वेद हा या ठिकाणी कसंही येऊ द्या, धावा येऊ द्या आमच्या साठी नक्कीच. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सजवलेला आहे. 2 धावा पूर्ण. याला म्हणतात कॅप्टन. मित्रांनो कॅप्टनशिप बघा मैदानामध्ये कशी केली रजतने. रजतने ज्यावेळी पाहिलं फलंदाज ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन जागा चॉईस करतोय. फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सजवलेला आहे. दरम्यानच्या दिशेने पाहूया पुन्हा रजत. मोठा फटका ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र झेल घेण्याचा प्रयत्न करतो. झेल सुटलेली आहे. 2 धावा पूर्ण. तिसरा कॉल देतोय मात्र तिसरी धाव घेण्यासाठी फलंदाज या ठिकाणी बाद होतोय.
प्रज्ञा वॉरियर संघाचा संगनायक, श्रवण किंग्स संघाचा संगनायक. चला या आपण पाहतोय प्रज्ञा वॉरियरचा करण आणि श्रवण किंग या संघाचा संग्राम. नाणेफेक करण्यासाठी त्वरित संपर्क साधा. आपण मॅच सुरू होण्याच्या अगोदर स्पर्धेच्या नियमाप्रमाणे नाणेफेक करून घ्यायचं आहे. चला दोन्ही संघाचे संगनायक करण आणि संग्राम. चला या त्वरित या. संग्राम या ठिकाणी येताना आपण पाहतोय करण कुठे असेल. करण सुद्धा आलेला आहे. आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक करून घेऊया. स्पर्धेची सुरुवात आता एक चांगला मॅच आपण पाहणार आहोत. एक बाजूला करण, दुसऱ्या बाजूला या ठिकाणी संग्राम. आपल्या सोनखार गावातील आपले जावई बंधू अंकुजी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करून घेऊया. एक बाजूला प्रज्ञा वॉरियर्स मिन्नाची कटोरे यांचा संघ, दुसऱ्या बाजूला श्रवण किंग्स गणेश कासकर यांचा संघ. चला त्वरित क्षेत्ररक्षण मध्ये पहा. किती घेतले? 11 घेतले का जास्त घेतले? तसं कसं त्यांनी कमी न्यू स्टारने जेवढे क्षेत्ररक्षण घेतलं होते तेवढेच घेतलं आहे. सामन्याची सुरुवात होते. पहिला चेंडू या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला अथर्वने. या ठिकाणी चेंडू जातोय निर्धाव. जाऊया मैदानाच्या दिशेने. पुन्हा या ठिकाणी प्रजतू अथर्व. हा सुद्धा चेंडू निर्धाव. चतुर चालाक गोलंदाज गोलंदाजी करतोय. टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो गोलंदाजासाठी. या गोलंदाजाने ज्यावेळी फलंदाजी होती त्यावेळी चांगली फलंदाजी सुद्धा केली. जवळजवळ 20-25 धावा संघासाठी जमा केल्या आणि आता गोलंदाजी सुद्धा चांगली करतोय तो म्हणजे प्रजत कटोरे. पाहूया अथर्वसाठी नेक्स्ट चेंडू. मोठा फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज आहे. वन बाउंड चेंडू गॅदर करणार. तेवढा चांगला थ्रो पाहायला मिळाला. 2 धावा पूर्ण. दोन्ही सुरुवात झाली. चेंडू झालेले आहेत 3, धावसंख्या 2. का असणार या स्पर्धेचा गोड शेवट? कोण जिंकणार एसपीएल ची ट्रॉफी? लेगच्या दिशेने ठोकून काढतो या ठिकाणी क्षेत्ररक्षक. त्याला प्रयत्न करत आहेत मात्र चेंडू जातोय सीमा पार. चौकार डीजे. चला आपण पाहतोय अथर्वच्या बॅट मधून जवळजवळ 6 धावा जमा केलेल्या आहेत अथर्वनी संघासाठी, स्वतःसाठी. काही कान मंत्र देतोय संघाचा संगनायक. क्षेत्ररक्षण मध्ये पाहणी करू नका. जास्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजलेलं आहे. न्यू स्टार संघाच्या या ठिकाणी नक्कीच फलंदाजी करताना मनामध्ये विचार असणार. कोणत्या दिशेने या ठिकाणी नाणेफेक करून घेऊया आपण. चला हेल हेल तर आपण पाहतोय सोनखार प्रीमियर लीग 2025 पर्व तिसऱ्या पर्वामध्ये ही दिमागदार क्रिकेटचा सोहळा आपण या ठिकाणी अनुभवतोय. ना स्वार्थासाठी ना पैशासाठी ही प्रीमियर लीग आपल्या सोनखार गावासाठी आणि या गावातील ग्रामस्थांना आणि युवकांना एकत्र संघटित करण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. त्या स्पर्धेचं आज आपण या ठिकाणी ही स्पर्धा पाहतोय. तर विनंती करतोय कर्णधार करण कठोरे आणि
प्रज्ञा वॉरियर्स ज्या संघाचे संघमालक आहेत विण्णाजी कठोरे आणि कर्णधार आहे करण कठोरे. तर श्रवण किंग्स हा संघ आपण पाहतोय जो खऱ्या अर्थाने या ठिकाणी गणेश भारत कासकर आणि संदेश भारत कोळी यांच्या माध्यमातून यांच्या पुरस्किला मालकीचा संघ कर्णधार आहे संग्राम कासकर. तर या ठिकाणी नाणेफेकीचं गोल करण्यासाठी प्रेझेंट बॉक्स मध्ये मी विनंती करतोय दिनेश दिवकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा गोल हवेत केला जातोय. एका बाजूला प्रज्ञावरे संघाचा कर्णधार करण कोठोरे तर संग्राम कासकर आपण पाहतोय श्रवण किंग्स या संघाचा नाणेफेकीचा गोल हवेत गेला. नाणेफेक मात्र जिंकली. खऱ्या अर्थाने प्रज्ञा वॉरियर्स या संघाने प्रथमतः आपला निर्णय का असणार आहे क्षेत्ररक्षण तिसरं पर्व आहे. नक्कीच आपलं ध्येय आहे की या युवकांना आणि ग्रामस्थांना एकत्र ठेवण्याचं ना स्वार्थासाठी ना पैशासाठी ही प्रीमियर लीग खऱ्या अर्थाने आपल्या सोनकार गावासाठी आपण खेळवतोय. तर खरं तर अजून ह्यामध्ये काय तुम्हाला बदल करावा असं वाटतोय का या स्पर्धेमध्ये या लीग मध्ये काय नाही बदल असा काय नाही. आयोजन खूप चांगला असतो आमचा दरवर्षी. खऱ्या अर्थाने ज्या स्पर्धेचा खऱ्या सर्व या क्रिकेटच्या माध्यमातून असं देखील म्हटलं तर क्रिकेटची माती जोडते सर्वांची नाती आणि हा खऱ्या अर्थाने खेळ खऱ्या अर्थाने क्रिकेटचा या ठिकाणी आपण खेळताय. मात्र यातून जो एकत्रितपणा आणण्याचा हा आपण खऱ्या अर्थाने जो ध्येय रचलाय तो अशा सातत्याने आपल्याला पाहायला मिळणार का याच्या पुढे देखील नक्कीच आम्ही एकत्र सर्व असतो. पुढच्या वर्षी देखील आम्ही एकत्र असत राहू. धन्यवाद. या ठिकाणी प्रज्ञा वॉरियर संघाने निर्णय घेतला नाणेफेक जिंकल्यानं प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा. तर मात्र जाऊया आपण संग्राम कासकर त्या ठिकाणी आहे. संग्राम जर तू नाणेफेक जिंकला असता तर प्रथमतः निर्णय काय असता तुझा फिल्डिंगच घेतली असते. तर पहिला मॅच खेळतोय आपण या ठिकाणी. आता मात्र तुझ्या वाटेला खऱ्या तर नाणेफेक हरल्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं फलंदाज आले तर कितपर्यंत धावांचं या ठिकाणी आव्हान असणार आहे 50-55 मारण्याचा प्रयत्न करू आम्ही. मला वाटतं या लीग मध्ये प्रथमच तुझ्यावरती कर्णधाराची या ठिकाणी जिम्मेदारी आलेली आहे. तर जी कर्णधाराची भूमिका खऱ्या अर्थाने संदेश भारत कोळी आणि गणेश कासकर यांनी तुमच्यावरती जिम्मेदारी सोपवली. तो खऱ्या अर्थाने विश्वास दाखवला कर्णधार म्हणून तो विश्वास सार्थक करण्याचा प्रयत्न असणार का हो 100% देण्याचा प्रयत्न करू. माझे 11-12 प्लेयर आहेत आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय गावातील जे लीग आपण या ठिकाणी पाहतोय प्रत्येकाला संधी दिली म्हणजे खऱ्या अर्थाने या ठिकाणी एखाद्या खेळाडूचा यातून एखादा खेळाडू आपल्याला या ठिकाणी आपल्या मोठ्या संघामध्ये खेळताना देखील मिळणार आहे आणि हे उद्दिष्ट खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळणार का या खेळाडूंच्या माध्यमातून ओके. तर टॉस सुद्धा न्यूज होतं या ठिकाणी का नाणेफेक जिंकले प्रज्ञा वॉरियर्स या संघानं अर्थातच जे मालक आहेत विण्णाजी कठोरी कर्णधार जर आपण पाहिलं जर करण कोटे नाणेफेक जिंकले त्यांनी निर्णय घेतला प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा आणि फलंदाजी पाचाराने केलंय ते म्हणजे श्रवण किंग या संघाला. धन्यवाद. एकच मारला आता स्ट्राईक भेटले त्याला. धावसंख्या या ठिकाणी जमा झालेली आहे ती म्हणजे 18 धावसंख्या. जे काही रन आलेले आहेत आपण पाहतोय अथर्वच्या बॅट मधून या ठिकाणी सनसणीत खणखणीत या ठिकाणी मोठे फटके पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षण मध्ये कुठेतरी या ठिकाणी प्रजत चुकलेला आहे. आपण मैदानामध्ये पाहतोय क्षेत्ररक्षण बाउंड्रीच्या दिशेने काही दिसत नाहीये. 30 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक भरपूर उभे आहेत. बाउंड्रीच्या दिशेने क्षेत्ररक्षण मध्ये अजिबात या ठिकाणी दिशाहीन या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहतोय. कॅप्टन कुठेतरी चुकतोय असं आपण समीकरण मैदानामध्ये पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न गोलंदाजी करतोय चांगलं गोलंदाज आयुष ज्याला नक्कीच फलंदाजी थोडीशी नशिबाच्या वाटेमुळे नाही करता आली. क्षेत्ररक्षण मध्ये थोडं चुकतोय कुठेतरी प्रजत. मी पुन्हा सांगतोय प्रजतला. आणि या ठिकाणी त्रिफल आजची क्लीन बोल्ड करून टाकतोय. एक जबरदस्त गोलंदाजी टीजे
संघाची एक फलंदाज बाद असताना 22. तर या ठिकाणी प्रथमेश साठी ऑफर आहे बघा. प्रथमेशने 100 रुपये याच्या अगोदर जिंकलेले आहेत. आता षटकार ठोकलं तर नक्की 100 रुपयाचा ऑफर. गणेश कडून त्यांच्या वडिलांकडून नक्कीच षटकार ठोकलं तर 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. पाहूया आयुष मोठा फटका बॅटच्या स्लॉट मध्ये झेल होणार का? प्रयत्न केले खेळाडूंनी. थँक्यू डीजे. धावा सांगायच्या आहेत टोटल 3 धावा. चौथी धाव घेण्यासाठी फलंदाज या ठिकाणी माघारी परततोय. चुकीचा या ठिकाणी निर्णय घेतला रजतने. काही गरज नसताना या ठिकाणी रिस्क घेतलं. तर दत्ताराम दिवकरजी यांच्याकडून एक ऑफर होती. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 28. जिंकण्यासाठी फक्त 8 धावांची गरज. मोठा फटका. एक चांगली या ठिकाणी बॅटिंग करतोय प्रथमेश कडे. एक चांगलं खेळ पाहतोय मी. चुकीची दुरुस्ती दिलगिरी व्यक्त करतोय. आता धावसंख्या जाऊन पोहोचली 27. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. फलंदाज चांगली फलंदाजी करतोय. काय असणार सामन्याचा गोड शेवट? स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी जागा शोधली होती ऑफच्या दिशेने. मात्र गोलंदाजाने ओळखलं परखलं. या ठिकाणी चतुराई दाखवली, चालाकी दाखवली आणि आपण पाहतो या ठिकाणी समाप्त झालं षटक. सांगा बॉल टू रन. 6 चेंडू विजयासाठी. 27 झाले ना. 36 ला विन आहे. 9 धावांची गरज. प्रज्ञा वॉरियर्स आपले सर्व खेळाडू स्टेजच्या समोर येऊ द्या. प्रज्ञा वॉरियर्स बघा मॅच मध्ये लक्ष द्या. माझ्या समोर जे पब्लिक आहे ते जास्त जरा बोलतोय. मित्रांनो 6 चेंडू 9 धावांची गरज. चला 6 चेंडू 15 धावांची गरज. 9 धावांची गरज. सॉरी उलटा चेंडू. चांगला आणण्याचा प्रयत्न केला होता खेळाडूने. एक धाव पूर्ण. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. 5 चेंडू 8 धावांची गरज. आणि प्रथमेश स्ट्राईकला असेल. पुरी जिम्मेदारी या ठिकाणी जबाबदारी घेऊन मैदानामध्ये उतरलेला आहे. या ठिकाणी झेल होणार का? सेकंड स्लिप कडे चेंडू जातोय. हा क्षेत्ररक्षक टाळ्या होऊन जाऊ द्या. काय आणण्याचा प्रयत्न केला. 2 धावा वाचवल्या त्या खेळाडूने. कोण होता तो चतुर चालाक सौरभ? कुठून कुठे पोहोचला तो खरोखर. काय चालाकी दाखवली त्या खेळाडूने. जवळजवळ 2 धावा वाचवल्या. 4 चेंडू 6 धावांची गरज. हा या ठिकाणी काही गरज नसताना या शॉटचं सिलेक्शन केलं प्रथमेशने. या ठिकाणी पाहता पाहता मॅच अंगाशी आलेली आहे. पहा मैदानाकडे लक्ष जाऊ द्या. 3 चेंडू 6 धावांची गरज. कुठे मॅच होता आणि कुठे जाऊन पोहोचलेला आहे. आयुषने या ठिकाणी एखादी चांगली गोलंदाजी केली. प्रजातने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. सुद्धा चेंडू या ठिकाणी पंचांचा कॉल मला आलेला आहे. 2 चेंडू 6 धावांची गरज. आतिजी कासकर कुठे असेल या ठिकाणी यायचं. आतिजी कासकर
कुठेतरी प्रथमेश या ठिकाणी सुसाट सुटणार का? गोलंदाज या ठिकाणी संगम, क्या बात आहे. हा बॅकफुटला जाऊन खेळतोय. डॉट वरती डॉट चेंडू. एक चेंडू 6 धावा. एक चेंडू 6 धावा. काय करतस भावा? संगम, क्या बात है, क्या स्टाईल आहे. हा आणि या ठिकाणी पाहतोय आपण सुपरस्टार आजची मजा हीच आहे मित्रांनो. मी तर म्हणेन हारता हारता जिंकला आणि जिंकता जिंकता हारलेला आहे संघ. अरे संगम, क्या बात आहे. पैसे घेऊन जायचंय संगम. संगम साठी सायनाजी यांच्याकडून ₹100, तसेच मला वाटते या ठिकाणी ₹100 आले होते प्रथमेश साठी त्यांचे वडील. तसेच मॅच जो जिंकणार आहे आणि जो जिंकला संघ अंकुशजी बुरांडे यांच्याकडून ₹500 पारितोषिक या ठिकाणी आलेला होता. पण देऊया खेळाडूंना. अंकुशजी बुरांडे कुठे दिसतायत का मला? या तुमच्याकडून स्वतः या. बोलतो मित्रांनो. तर सर्वप्रथम ₹500 पारितोषिक देऊया आपण. अंकुशजी यांच्याकडून आपल्याला ₹500 पारितोषिक जो संघ जिंकणार होता त्याच्यासाठी म्हणजे सुपरस्टार या संघासाठी पारितोषिक आलेला आहे. ₹500 तो घेऊन जायचा आहे. प्रजत, प्रजत या लवकर. कॅप्टन यांच्याकडून घ्यायचं या. अरे टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. इथे लक्ष द्या. प्रजतने फलंदाजी जी केली खरोखर. तसे जाऊया आपण प्रथमेश कडे. गणेशजी यांच्याकडून त्यांचे वडील ₹100 पारितोषिक आलेला होता. गणेशजी, गणेश चला याला प्रथमेश